ब्रेक नंतर स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतात सध्या डिझायनर कारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या क्षेत्रात एका मराठी तरुणानं आपलं नाव प्रस्थापित केलंय। सचिन पांचाळ या मराठी तरुणानं ऑटोमोटिव्ह डिझायनर कार क्षेत्रात एसटी या ब्रँड नेमनं आपला ठसा उमटवलाय। तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि तुम्ही एखादी गोष्ट मनापासून केली तर त्यात नक्कीच यश मिळतं। याची प्रचिती येते मुंबईतल्या सचिन पांचाळ या तरुणाच्या बाबतीत। डिझायनर कारच्या बाबतीत कुठलंही ज्ञान नसताना केवळ रद्दीतली मासिकं चाळून सचिननं एका जुन्या मोटारसायकलला डिझायनर बाईक बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा हा प्रयत्न यशस्वी झालाय। सुरुवातीला या गोष्टीकडे केवळ छंद म्हणून पाहणाऱ्या सचिननं नंतर मात्र यातच करिअर करायचं ठरवलं। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2007 मध्ये सचिननं एका जुन्या मारुती 800 गाडीचं मॉडेल बदलून त्याला नवीन रूप दिलंय, ज्याची नोंद इंडिया टुडे मासिकानं घेतलीय। एवढंच नाही तर 2012 मध्ये जगविख्यात कार उत्पादक शेव्हरोलेट कंपनीनं आयोजित केलेल्या स्पर्धेत सचिननं डिझाईन केलेल्या कार मॉडेलला 4 लाखांचं पारितोषिकही मिळालंय। लहानपणापासून मला इंटरेस्ट होता या गोष्टीमध्ये। लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा बनवलं कंदील पण बनवलं, तो पण कार डिझाईन केलेली। तरी मला वाटतं की अजून काय काय आहे ऑपॉर्च्युनिटी आहे, जसं मोटर होमचा कॉन्सेप्ट आहे तो अजून इंडियामध्ये आलेला नाही। इन फ्युचर त्याचा क्रेज आहे, लोकांना हाऊस पण आहे, पण बिकॉज ऑफ आपल्याकडे जागा तेवढा स्पेशियस नाही आहे, पार्किंग स्पेसचा प्रॉब्लेम आहे, म्हणून लोकांना ते आपले छंद अजून जोपासता येत नाही। त्यासाठी आम्ही प्लॅन करतोय इन फ्युचर आम्ही मोटर होम ऑन रेंट असं काहीतरी कॉन्सेप्ट चालू करणार आहे। सचिननं या क्षेत्रात करिअर करता यावं म्हणून फ्रान्समध्ये एस्टेक या कंपनीत वर्षभर प्रशिक्षण घेतलं। त्यानं नुकतीच भारतीय बनावटीची हमर कार व्हॅनिटी व्हॅन बनवली आहे। एवढंच नाही तर ख्रिस्ती समुदायाचे धर्मगुरू पोप यांच्याकडे जी गाडी आहे तशीच हुबेहूब गाडी सचिननं डिझाईन केली आहे। भारतातील दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंसाठी त्यानं गाडी बनवली आहे। अशा प्रकारच्या गाड्या बनवण्यासाठी ग्राहकांकडनं मोठी मागणी सुद्धा येते। शौक्यात होतो, म्हणजे असं काय खास हे नाहीये, पण ते आपण असं रोज ते इथून येता जाता बघत होतं का हे काहीतरी मॉडिफिकेशन करता, म्हणून आम्ही चॉईस समथिंग न्यू त्या हिशोबाने म्हटलं जरा बघून घेऊ त्यात काय म्हणजे किती कॉस्टिंग काय वगैरे ते एस्टिमेट वगैरह काढायला असं नॉर्मल। एक्चुअली मेरे पास स्विफ्ट डीजल और फोक्सवैगन जेटा है, तो मैं सोच रहा था कि स्विफ्ट को मॉडिफाई करूं, तो इनको ही इसके लिए लाया था तो डिजाइन देखने के लिए। सचिननं डिझायनर कारचा व्यवसाय 2012 पासून सुरू केलाय। सुरुवातीच्या काळात या व्यवसायात त्याला बरेच चढ उतार पाहायला लागले, पण या सर्वांवर मात करत त्यानं या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय। कॅमेरामन मनोज खेचलेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।